नमस्कार, मी अजय जाधव विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण गेले 1 ते 12 फेरेपर्यंत आपण तासगाव विधानसभेचा निकाल ऐकत आहात। आपण आता ऐकणार आहोत फेरी क्रमांक 13, केंद्र क्रमांक 169, ठिकाण लोकरेवाडी, एकूण मतदान 804, झालेले मतदान 706, रोहित आर पाटील 367, संजय काका पाटील 232, केंद्र क्रमांक 170, तिसंगी, एकूण मतदान 1129, झालेले मतदान 780, रोहित आर पाटील 548, संजय काका पाटील 299, केंद्र क्रमांक 171, तिसंगी, एकूण मतदान 1020, झालेले मतदान 742, रोहित आर पाटील 463, संजय काका पाटील 234, केंद्र क्रमांक 172, घाटनांद्रे, एकूण मतदान 952, झालेले मतदान 669, रोहित आर पाटील 441, संजय काका पाटील 306, केंद्र क्रमांक 173, घाटनांद्रे, एकूण मतदान 988, झालेले मतदान 706, रोहित आर पाटील 407, संजय काका पाटील 269, केंद्र क्रमांक 174, घाटनांद्रे, एकूण मतदान 875, झालेले मतदान 657, रोहित आर पाटील 353, संजय काका पाटील 280, केंद्र क्रमांक 175, रायवाडी, एकूण मतदान 1172, झालेले मतदान 888, रोहित आर पाटील 391, संजय काका पाटील 417, केंद्र क्रमांक 176, वाघोली, एकूण मतदान 827, झालेले मतदान 563, रोहित आर पाटील 341, संजय काका पाटील 174, केंद्र क्रमांक 177, गर्जेवाडी, एकूण मतदान 401, झालेले मतदान 311, रोहित आर पाटील 179, मान्य संजय काका पाटील 124, केंद्र क्रमांक 178, कुंडलापूर, एकूण मतदान 772, झालेले मतदान 600, रोहित आर पाटील 259, मान्य संजय काका पाटील 327, केंद्र क्रमांक 179, जायगव्हाण, एकूण मतदान 672, झालेले मतदान 512, रोहित आर पाटील 336, संजय काका पाटील 262, केंद्र क्रमांक 180, जायगव्हाण, एकूण मतदान 719, झालेले मतदान 555, रोहित आर पाटील 262, संजय काका पाटील 255, केंद्र क्रमांक 181, मळणगाव, एकूण मतदान 1077, झालेले मतदान 788, रोहित आर पाटील 300, संजय काका पाटील 462, केंद्र क्रमांक 182, मळणगाव, एकूण मतदान 1124, झालेले मतदान 885, रोहित आर पाटील 504, संजय काका पाटील 357, 13व्या फेरीमध्ये मान्य रोहित आर पाटील यांना पडलेले 4851 मते, मान्य संजय काका पाटील यांना मिळालेली मतं आहेत 3998। या फेरीमध्ये 853 मतांनी रोहित आर पाटील लीडवरती आहेत। 13व्या फेरी अखेर मान्य रोहित आर पाटील हे 16458 मतांनी लीडवरती आहेत। आता पाहणार आहोत आपण फेरी क्रमांक 14, केंद्र क्रमांक 183, मळणगाव, एकूण मतदान 1119, झालेले मतदान 920, रोहित आर पाटील 490, संजय काका पाटील 404, केंद्र क्रमांक 184, बोरगाव, एकूण मतदान 963, झालेले मतदान 790, रोहित आर पाटील 313, संजय काका पाटील 462, केंद्र क्रमांक 185, बोरगाव, एकूण मतदान 1068, झालेले मतदान 865, रोहित आर पाटील 438, संजय काका पाटील 398, केंद्र क्रमांक 186, बोरगाव, एकूण मतदान 963, झालेले मतदान 720, रोहित आर पाटील 371, मान्य संजय काका पाटील यांना पडले 314, केंद्र क्रमांक 187, अलकुड यम, एकूण मतदान 1304, झालेले मतदान 1067, रोहित आर पाटील यांना पडले 558, संजय काका पाटील यांना पडलेले 476, केंद्र क्रमांक 188, हरोली, एकूण मतदान 701, झालेले मतदान 532, रोहित पाटील यांना पडलेले 342, संजय काका पाटील यांना पडले 154, केंद्र क्रमांक 189, हरोली,
एकूण मतदान 867, झालेले मतदान 674, रोहित आरळ पाटील 420, संजय काका पाटील 212, केंद्र क्रमांक 190 शिरडोन, एकूण मतदान 829, झालेले मतदान 653, रोहित आरळ पाटील 463, मान्य संजय काका पाटील 178, केंद्र क्रमांक 191 शिरडोन, एकूण मतदान 892, झालेले मतदान 673, रोहित आरळ पाटील 401, संजय काका पाटील 251, केंद्र क्रमांक 192 शिरडोन, एकूण मतदान 909, झालेले मतदान 703, रोहित आरळ पाटील 418, मान्य संजय काका पाटील 267, केंद्र क्रमांक 193 नरसिंहगाव लांडगेवाडी, एकूण मतदान 796, झालेले मतदान 695, रोहित आरळ पाटील 411, संजय काका पाटील 275, केंद्र क्रमांक 194 नरसिंहगाव लांडगेवाडी, एकूण मतदान 919, झालेले मतदान 795, रोहित आरळ पाटील 376, संजय काका पाटील 404, केंद्र क्रमांक 195 कुच्ची, एकूण मतदान 1211, झालेले मतदान 829, रोहित आरळ पाटील 398, संजय काका पाटील 392, केंद्र क्रमांक 196 कुच्ची, एकूण मतदान 1251, झालेले मतदान 946, रोहित आरळ पाटील 446, संजय काका पाटील 475, 14व्या फेरी मध्ये मान्य रोहित आरळ पाटील हे यांना 6045 मध्ये पडलेले आहेत, तर मान्य संजय काका पाटील यांना 4762 मध्ये पडलेले आहेत.